तर मित्रांनो, मी तुम्हाला सगळ्यात पहिलं काही दाखवणार आहे, तर ते तुम्ही बघू शकता. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू द माय न्यू ब्लॉग. तर कशा आहेत तुम्ही सर्व? तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मी विशाल स्वागत करतोय. आणि आज आपण जातोय पुण्याजवळच्या एका मिस्टिरियस प्लेसवरती. तर ते ठिकाण आज आपण एक्सप्लोर करणार आहोत आणि कम्प्लीट डिटेलमध्ये मी त्या ठिकाणाविषयी तुम्हाला माहिती देणार आहे. तर या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा. Sound like clown. Bad boy sound, I miss him run the town. तर मित्रांनो, फायनली मी या ठिकाणी पोहोचलेलो आहे आणि मी माझी गाडी पार्क केलेली आहे. अँड सगळ्यात पहिलं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पार्किंगची फीस असते, ती द्यावी लागते. ती आहे 20 रुपये. अँड ह्या प्लेसवर येण्यासाठी अदरवाईज दुसरी कुठलीही पद्धतीची फीस आहे ती इथं कलेक्ट केली जात नाही. ओन्ली आपल्याला टू व्हीलरसाठी 20 रुपये, फोर व्हीलरसाठी 40 रुपये अशी फीस द्यावी लागेल. अँड देन वी कॅन गो इन साईड. ठीक आहे मित्रांनो, येथे येण्यासाठी तुम्हाला सिंपल असा रूट सांगतो. तुम्हाला तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांना माहिती असेल की दिवेघाट कुठे आहे. तर दिवेघाट हा आहे समोर, हाच तो दिवेघाट. तर तुम्हाला या दिवेघाटाच्या खाली हा लेक आहे आणि तुम्हाला इथे येण्यासाठी एक गाव आहे या लेकपासनं साधारण 2 किलोमीटर अंतरावर, वडकी नावाचं. तर त्या गावामध्ये तुम्ही येऊ शकता आणि तिथून डायरेक्ट एक कच्चा रस्ता लागतो. त्या रस्त्यानं तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. ऑलमोस्ट 1 किलोमीटर अंतर आहे. आणि जरी तुम्हाला नाही समजलं तरी काही अडचण नाही आहे. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथली गुगल मॅपची लिंक देतो. तर त्याच पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी पोहोचू शकता. मित्रांनो, असं म्हटलं जातं की हा तलाव तब्बल 300 वर्षापूर्वी बाजीराव पेशवे यांनी बांधला आहे. हा तलाव बांधण्याच्या मागे कारण असं सांगितलं जातं की मस्तानीबाई जी होती, तिला शनिवारवाड्यामध्ये जे आंघोळकुंड असतं, तिथं आंघोळकुंडामध्ये तिला आंघोळीची परमिशन नव्हती, कारण ती एक मुस्लिम स्त्री होती. त्यामुळं तिच्यासाठी आणि तिच्यासोबत एकांतात वेळ घालवण्यासाठी बाजीरावांनी जे आहे हा मस्तानी लेक बनवण्याचं ठरवलं आणि याचं काम सुरू केलं होतं तब्बल 300 वर्षापूर्वी. आणि ऑलमोस्ट 2 वर्षानंतर हा जो तलाव आहे बांधून झाला होता. तरी देखील इथं थोडं काम पेंडिंग राहिलं होतं. जसं की शेजारच्या साईडच्या ज्या भिंती आहेत त्या भिंतीचं थोडं काम राहिलेलं काम रखडूनच राहिलं कायमस्वरूपी. आजही तुम्ही बघू शकतात कुठे भिंती त्यात पडलेल्या आहेत आणि त्या साईडला काही ठिकाणी तर बांधकामच नाही आहे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिलं मी तुम्हाला काय दाखवणार आहे. तो इथे एक गुफा आहे. असं म्हटलं जातं की ती गुफा थेट शनिवारवाड्यापर्यंत जाते. तर आपण पहिलं तीच गुफा पाहणार आहोत. आणि असं म्हटलं जातं की याच गुफेद्वारे जो आहे बाजीराव आणि मस्तानी हे दोघं घोड्यावरती शनिवारवाड्यापासून इथपर्यंत यायचं. आणि ही गोष्ट कितीपत खरी आहे हे याचं कोणीही प्रमाण देऊ शकत नाही. तर मित्रांनो, आपण जातो आहे आतमध्ये. हा आहे रस्ता त्या गुफेचा.
मित्रांनो ही जी पाण्याची लेवल आहे ना बिलकुल एकदम वरच्या लेवलपर्यंत आहे आणि गुफा जी आहे आतमध्ये ऑलमोस्ट 50 ते 60 फूट आतमध्ये खोल आहे. 40 पायऱ्या समथिंग उतरून आतमध्ये जावं लागतं, 40-45 पायऱ्या. आणि मी अर्ध्यापर्यंत गेलो पण होतो, बट तिथून पुढं जाऊ नको असं मला जे आहे ना इथल्या सिक्युरिटी गार्डने सांगितलं, कारण रिस्की आहे, कारण माहीत नाही की आतमध्ये पाणी कुठपर्यंत आहे आणि काही साप वगैरे असू शकतो, कारण पाणी कंप्लीट भरलेलं आहे आतमध्ये असं त्याने सांगितलं. त्यामुळं मी आतमध्ये जे आहे ना डीपपर्यंत ते जायचं कॅन्सल केलेलं आहे, कारण डेंजर आहे ते झोन. मित्रांनो हा तलाव तब्बल 14 एकरामध्ये जो आहे पसरलेला आहे. या तलावाची जी भिंत आहे त्या भिंतीमध्ये सगळीकडे जे आहे छोटे छोटे भुयारी मार्ग आहेत, जसं की मी तुम्हाला दाखवतो अशा पद्धतीचे मार्ग आहेत. पण आता सध्या सगळीकडे जे आहे पूर्णपणे पाणी भरलेलं आहे, त्यामुळं खाली उतरणं ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे. आणि हाच रस्ता आहे जो आपल्याला पाण्यापर्यंत घेऊन जातो. तलावाचं जे पाणी आहे ना मित्रांनो, सध्या हे पाणी खूप तुम्हाला दिसतं की ठीक आहे जास्त घाण नाही आहे, बट जेव्हा हे पाणी पातळी कमी होती ना इथली, त्यावेळेला इथे खूप जास्त गाळ आहे आतमध्ये असं मला सांगितलं एक दोघांनी. तर आय होप की महानगरपालिका इथे क्लिनिंगचं आणि इथलं जे खोलीकरण आहे या तलावाचं हे केलं पाहिजे. आणि इथलं पाणी जे आहे ते आजूबाजूचे शेतकरी वापरतात शेतीसाठी, तर आणखीन बेटर होईल, आणखीन जास्त पाणीसाठा होऊ शकतो जर याचं खोलीकरण केलं तर. आणि आता सध्या मी तुम्हाला एक जागा दाखवतो. असं म्हटलं जाते की त्या जागेवर जे आहे बाजीराव व मस्तानी दोघे आंघोळ वगैरे करायचे आणि टाईम स्पेंड करायचे. तर ही ती जागा तुम्ही बघू शकता. या ठिकाणावरनं आतमध्ये आपण जातो त्यावेळेला या ठिकाणी जर तो पोहोचतो आपण. आणि या ठिकाणी आतमध्ये आणखीन एक रस्ता गेलेला आहे जिथे की एक छोटं मंदिर आहे आणि देन असंच एक मंदिर पलीकडल्या साईडला पण आहे. पण आता सध्या तुम्ही पाहू शकता कंप्लीट पाणी भरलेलं आहे या ठिकाणी. मित्रांनो या तलावाच्या समोरील बाजूस दिवे घाट आहे जो तुम्ही पाहू शकता. हा आहे दिवे घाट आणि या दिवे घाटावरून या तलावाचं दर्शन खूप छान होतं. सांगायचं म्हणजे हे ठिकाण जे आहे ना मित्रांनो, आजच्या दिवशी हे ठिकाण कम्प्लिटली बनलेलं आहे लव्ह बर्ड डेस्टिनेशन. इथे कपल्स येतात, टाईमपास करतात आणि ठीक आहे, नॉट बॅड, कारण हे याचा इतिहासच तसा आहे की या ठिकाणी लव्ह बर्ड्स आणि लोक येतात आणि एन्जॉय करतात नाव. आणि मित्रांनो या तलावाच्या एकदम वरच्या बाजूस एक गणपतीचं मंदिर आहे. सगळ्यात पहिलं आपण ते मंदिर पाहूयात, देन आपण नेक्स्ट लोकेशन इथं आणखीन एक महादेवाचं मंदिर आहे तेही आपण पाहूयात. मित्रांनो मी सध्या मंदिरामध्ये आहे, गणपती मंदिर, आणि एक्झॅक्ट हे गणपती मंदिराच्या समोरील साईडला ना एक महादेवाचे मंदिर आहे. मला हे नाही समजलं की गणपतीचं जे मंदिर आहे हे वरती आहे डॅमच्या वरती आणि महादेवाचं मंदिर खालच्या साईडला आहे. असो बिलकुल हे गणपतीच्या मंदिराच्या समोरच्या साईडला आहे आणि खालच्या साईडला आहे.